आज आपण मिरचीच्या ठेस्याची रेसिपी पाहणार आहे। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आता मिरचीचा ठेसा बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। अगदी थोडंसं तेल टाकलेले आहे। आता तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये थोड्याशा दोन तिखट आणि बिन तिखटाच्या अशा मिरच्या टाकून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। आता शेंगदाणे कमी जास्त पण टाकू शकतात। आता त्यामध्ये लसूण जास्त टाकलेला आहे, कारण लसणाचा फ्लेवर मिरचीच्या ठेच्यामध्ये इतका सुंदर लागतो। आता त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। आता गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य एकसारखं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं परतून घ्यायचं 2-4 मिनटं। हे बघा, याचा शेंगदाण्यांचा कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आणि मिरच्या पण मऊ पडलेल्या आहेत। लसणालाही कलर आलेला आहे। आता हे सर्व गॅस बंद करून काढून घ्यायचं। आता मी एक उकळ घेतलेला आहे। त्या उकळामध्ये हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीरमुळे सुद्धा चटणीला खूप चांगला स्वाद येतो आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि रुसण्याने आता हळूहळू करून ठेचून घ्यायचं। मस्त असं एक शेंगदाणा आणि मिरच्या वगैरे चांगल्या ठेचून घ्यायच्या। आता हा मिरच्याचा ठेचा आपण तव्यामध्ये सुद्धा तेलामध्ये चांगला भाजून घेतला आणि त्याच्यावर सुद्धा आपण हा रुसण्याने जर आपण असा ठेचून घेतला, ती चटणी खूप सुंदर लागते। आता हे बघा, असं बारीक करून घ्यायचं आहे रुसण्याने। एक जीव झाला। हा ठेचा साधारण 5-6 मिनटं लागतात। हळूहळू करून आपण हा ठेचून घ्यायचा, म्हणजे खाली शेंगदाणे वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची। आता हा माझ्या घरी तर 2 वेळा होतो। हा आमच्या घरात सर्वांनाच आवडतो। मी वरण भात केला किंवा भाकरीसोबत खायला पण इतका टेस्टी लागतो हा ठेचा। आता महाराष्ट्रीयन हा ठेचा प्रत्येकाच्या घरी केला जातो। एकदा अशा पद्धतीने सुद्धा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता बऱ्यापैकी आपलं बारीक झालेलं आहे, खूप बारीक करायचं नाही आहे हा ठेचा। आता मस्त असा अशाच पद्धतीने करायचा आहे। आता एका डिशमध्ये काढून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीने मस्त आपला झणझणीत, जास्त तिखट पण नाही आहे, सर्वांना खाण्यासारखा आहे। आता एका डिशमध्ये काढून घ्यायचा। आता हा ठेचा भाकरीसोबत खातात, चपातीसोबत खातात किंवा वरण भात केला आहे त्याच्यासोबतसुद्धा हा मस्त असा ठेचा, एक भाकरी तर जादाच जाते ह्यामुळं ठेच्यामध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीमध्ये।